सभी लोग हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। नमो बुद्धाय। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धा टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्ध और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। वर्षावास विशेष उपलक्ष्य में हम हर दिन शाम के 7 बजे प्रत्यक्ष धम्मदेशना कार्यक्रम लेके आप लोगों के साथ उपस्थित होते हैं। तो आज भी हम विशेष परित्राण धम्मदेशना लेके यहाँ आए हैं। तो आज विशेषतः कालकथित डॉक्टर ज्ञानोबा निवृत्ति धूतराज उपासक के दूसरी स्मृति दिन के उपलक्ष्य में संपूर्ण धूतराज उपासक उपासिकाएं सभी लोग मिलके औरंगाबाद एयरपोर्ट के पास जो सोसाइटी क्या गोकुल धाम सोसाइटी में ये कार्यक्रम हो रहा है। तो आज का कार्यक्रम हम यहीं से आप लोगों को प्रत्यक्ष दिखा रहे हैं। और आज के कार्यक्रम में पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरो, पूजनीय भिक्षु मंगल बोधि यहाँ पे उपस्थित है। तो आइए आज का कार्यक्रम शुरू करते हैं। सभी लोग बोलिए साधु साधु साधु। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि। शील प्रार्थना। ओकाश वन्दामि भन्ते द्वारतयेन कतं शापं अपराधं क्षमता मे पान्ते द्वितीयाम्पि तृतीयाम्पि ओकाश अहं भन्ते शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देता मे पान्ते द्वितीयाम्पि तृतीयाम्पि यमहं वदामि तं वदेता। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयाम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयाम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयाम्पि संघं शरणं गच्छामि
तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि ते शरणगमनं परिपूर्णं पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयो मज्जपमादत्ताना वैरमणि सिक्खापदं समादयामि ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्यात धम्म को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, विशेषतः कालकथित डॉक्टर ज्ञानोबा उपासक के दूसरी स्मृति दिन के उपलक्ष्य में आज हम विशेष ये कार्यक्रम संपन्न कर रहे हैं। सर्वप्रथम हमने बुद्ध धम्म संघ के शरण में जाके 5 शील पंचशील अच्छे से पालन करेंगे ऐसा संकल्प किया, ऐसा अधिष्ठान लिया। चाहे कैसे भी माहौल बने, चाहे जीवन में कितना भी मौका मिले, ये 5 शील को बिगाड़ना नहीं है, अच्छे से पालन करना है। प्राणी हिंसा नहीं करना, चोरी नहीं करना, काम मिथ्याचार व्यभिचार नहीं करना, झूठ असत्य नहीं बोलना, दारू नशा पदार्थ सेवन नहीं करना। जो व्यक्ति जीवन में ये शील को अच्छे से पालन करेंगे उसके जीवन में सुख शांति होगा, और जो पालन नहीं करेगा, जो इतना दुर्लभ जीवन प्राप्त होने के बाद भी ऐसे वैसे करके आगे बढ़ेगा, उसके जीवन में सुख शांति तो होगा नहीं, दुख अशांति से भरा हुआ रहेगा। तो हमें कौन सा जीवन चाहिए, उस हिसाब से इस शील को हमेशा पालन करना है। तो अभी हम बुद्धवाणी परित्राण पाठ ले रहे हैं। बुद्ध धम्म संघ के अनंत अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ ये परित्राण पाठ पूजने पे कुशल करेंगे। इस परित्राण के अनुभव से विशेषतः कालकथित दिवंगत उपासक डॉक्टर ज्ञानोबा को सुगति प्राप्त हो, दुख मुक्त निर्वाण प्राप्त हो,
साथ ही साथ जितने भी दिवंगत हो चुके अपने ज्ञाति बंधु परिवार है, उनको भी ये पुण्य अनुमोदन हो, प्राप्त हो, सुगति तथा निर्वाण प्राप्ति के लिए ये पुण्य सहायक हो। और जो भी जीवित संपूर्ण उपासक उपासिकाएं, शुभांगी, निखिल, पीयूष और जितने भी यहाँ जमा हुए परिवार, ज्ञाति बंधु, संपूर्ण उपासक उपासिकाओं को जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे और जीवन में ढेर सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, यह अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण पाठ करेंगे। श्रद्धा पूर्वक, ध्यान पूर्वक परित्राण सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सादमं मुनिराजः शृण्वन्तु सद्गमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं बदन्ता धम्मश्रवणकालो अयं बदन्ता परितधम्मश्रवणकालो अयं बदन्ता। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो वेदाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथे सता देवमनुष्यान् बुद्धो भगवते। स्वाक्षातो भगवता धम्मो सान्दिटिको अकालिको येहि पासिको पनायिको पाचतां वेदिताभो विन्योहेते। सुपतिपन्नो भगवतो सावक संघो उजुपतिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपतिपन्नो भगवतो सावक संघो। यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अथ पुरुषपुगला एष भगवतो सावक संघो। आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणेयो अनुत्तरं पुण्यकेता लोकसाते। एतेन सचवज्रेण सोतिते होतु सर्वदा। एतेन सचवज्रेण सर्वदुःखा सर्वभय सर्वरोगो विनाशतु। एतेन सचवज्रेण होतु ते जयमङ्गलं। करणीयमर्थकुशलेन यान्तं शान्तं पदं अभिसमे च सकोचो च शुचो च सुवचो च समुद्वनतिमानि
Santo sako cha subaro cha apake cho cha salau de Santendriyo cha nipako cha apagabo kulesu ananogedo Nachakudang samacare kinche yena venyo pare upavadayong Sukhino vakemino vandu sabbe sata bhavantu sukhitata Eke cipana bhutate tasavata varava anavasesa Digava yeva mahantava Machimara saka anukatula Etava yeva deta Echadure vasanti abhidure Putava sambhave siva Sabbe sata bhavantu sukhitata Naparo paraniko beta Nati manyeta kata cinang kanche Vyaro sanapatika sanya Nanya manya saduka mechaya Madayata niyambutang Ayusaye kapota manurake Evam visabhabutesu Manasang bhavaye aparimanang Metanja sabbalokasmin Manasang bhavaye aparimanang Udang adosa diriyanca Asambadang averang asapatang Tetang jarane senova Sayano vayavata savigata medo Etang sating aditeya Brahma metang viharang idamao Deten janupagama silava Dasanena sampano Kame suvinayagedang Nahi jatu gabasaya Punaretete Etena sacavajjena Utite otu sabada Etena sacavajjena Sabaduka Sababaya Sabarogo vinasato Etena sacavajjena Otu te jaya mangalang Pavata dipatulyaya Sayo santatiyakayang Parupamaya sampasang Pavaya maranasati Mahasampati sampata Litha sata mata ida Tata ahang marisami Maranang mama esati Upatiya sahe vedang Maranang agatang sada Maranataya vokasang Vadako viyaye sati Isakang anivatantang Satatang gamano sukang Jivitang udayatang Suryo viyatavate Vejo bubula utsavo Jalaraji parikayang Atako varipotasa Sabatapi avariyo Suyesu tama punjide Bodhe odhe jinadvayang
खाते सिमरनं के पां कातुमादेश के कथा पच्चयानं च वैकाल्या बाहिरा चातुपद्दवा मरामोरं निमेषापि मरमानो अनुकानन्ते एतेन सा च वज्रेण सोतिते होतु सर्वदा एतेन सा च वज्रेण सर्वदुःखा सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन सा च वज्रेण होतु ते जयमङ्गलं yang nunnimitang avamangalang ca yo ca manapo sakuna sasado pavagao dosupinang akandang buddhanubhavena vinasamento yang nunnimitang avamangalang ca yo ca manapo sakuna sasado papagao dosupinang akantang tammanubhavena vinasamento yang nunnimitang avamangalang ca yo ca manapo sakuna sasado apagao dosupinang akantang sanghanubhavena vinasamento dukkhapatta cane dukkha bhayapatta cane bhaya sokapatta cane soka vantu sabbe pipanino etavata cammehi sampadam punya sampadam sabbe deva anumodanto sabba sampati siddhya danang dadantu saddaya silang rakkantu sabbada pavana virathavanto gachantu devata gata sabbe buddha balapata vacekanan cayan balang arantanan ca tejena rakkang vandami sabbaso akasata ca bummata deva naga mahittiga punyang tang anumoditva irang rakkantu buddha sasanang akasata ca bummata deva naga mahittiga punyang tang anumoditva cirang rakkantu dhamma desanang akasata ca bummata deva naga mahittiga punyang tang anumoditva cirang rakkantu tvang paranti sadhu 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 buddhang namami dhammang namami sanghang namami नहीं रहने दो अभी परित्राण पाठ संपन्न हुआ। पूजनीय भिक्षु संघ यहाँ उपस्थित है। हम थोड़ा थोड़ा धम्म देशना सुनेंगे। सबसे पहले सब बनते लोग 5-5 मिनट 10-10 मिनट थोड़ा। सबसे पहले पूजनीय भिक्षु मंगल बोधि धम्म देशना देंगे। सब लोग साधु साधु बोलिए। साधु साधु
सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संगस्स सामग्री समग्गणं तपो सुखो। विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक सिद्धार्थ सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन। याच भगवंताच्या प्रत्येतून स्थापन झालेला सतधम्म, या सतधम्मांना त्रिवार वंदन। याच सद्धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ, या भिक्खू संघांना सुद्धा त्रिवार वंदन। या त्रिरत्नाची ओळख करून देणारे परमपिता बोधिसत्व घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला जीवन समर्पित करतो। आज या ठिकाणी डॉक्टर ज्ञानेश्वर यांच्या दुसऱ्या समृद्धी दिनामध्ये या ठिकाणी या परिवाराने भिक्षू संघांना आमंत्रण देऊन बोलवलं आहे। तर या ठिकाणी आमचे सर्वात ज्येष्ठ भिक्षू भदंत डॉक्टर इंदवलजी महाथेरो यांनाही माझे त्रिवार वंदन। तसेच या ठिकाणी भिक्खू अनुरुद्ध थेरो यांनाही माझे त्रिवार वंदन। आज या ठिकाणी डॉक्टर साहेबांचा दुसरा स्मृती दिन आहे। हा दुसरा स्मृती आपण प्रत्येक वर्षी त्यांचा स्मृती दिन करायलाच पाहिजे, त्यांची आठवण आपल्या मनामध्ये राहायला पाहिजे। परंतु त्यांची आठवण करताना आपण दुःख करू नये, आपण दुःखात जाऊ नये, आपण रडू नये, कारण की त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो। त्याच्यामुळे आपण रडू नाही आणि काही नाही, त्यांच्या आठवणी आणि त्यांचे चांगले जे गुण आहेत ते आपण आत्मसात करायचे। त्यांचे किती गुण चांगले होते ते गुण आपण आत्मसात करायचे आहेत, बाकी दुःख करायचं नाही, अजिबात दुःख करायचं नाही। कारण की भगवंतांनी सांगितलेलं आहे की जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण बी आहे, दुःखाचं निवारण बी आहे आणि दुःख समोर नष्ट सुद्धा करता येत नाही। या ठिकाणी भगवंतांनी सत्यवचन दिलेलं आहे। या सत्यवचनाला आपण घाबरून न जाता, आपण आक्रोश न करता, आपण संताप न करता या ठिकाणी प्रसन्न मनाने आपण या ठिकाणी राहायला पाहिजे। आता भगवान बुद्धांनी काय म्हणलं, जाती बी दुःखा, जाती म्हणजे जात वगैरे काय नाही, जाती बी दुःखामध्ये जन्म सुद्धा दुःख आहे, जन्म घेणं बी दुःख आहे। पण काय होतं आपल्याला ते समजत नाही। आपल्याला एखादा बाळ वेळ जन्माला आपण फार खुश होतो, फार खुश होतो, परंतु ते जन्माच्या वेळेस त्या आईला 9 महिने किती त्रास होता असेल, आणि ज्या वेळेस प्रसूतीच्या वेळेस प्रसूती होते त्यावेळेस काही काही माताचा विश्वास सुद्धा नसतो, काय होईल काय नाही, बाळ जगत का माता जगते, एवढी वेळ येते। त्याच्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं की हे जन्म सुद्धा दुःख आहे। दुःख काय, जन्माला तर म्हातारं होणार, म्हातारं पण सुटत नाही, जन्माला तर म्हातारं होणार, आणि म्हातारं झालं तर मग वेदना सुरू होतात, गुडघे दुख, हात पाय दुख, पाय दुख, उठा येत नाही, आणि असं करता करता पुन्हा मरण येते। हे आपल्या जन्मा मरणाचा फेरा सुलभीत चालू असतो। यासाठी भगवंतांनी आपणाला या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला एकच संदेश दिला आहे, फार सुलभ, काया वाचा मनाने पाप न करणे। हे फार अकुशल कर्म आहे। या काया वाचा आणि मनाने अकुशल कर्माने फार मोठं पाप कर्म होत आहे। त्याच्यामुळे हे कर्म आपण करायचं नाही। काया म्हणजे काय, काया म्हणजे आपलं शरीर, आपलं शरीर
आपल्या शरीराने कुठल्याही प्रकारची हत्या झाली न पाहिजे, कुठल्याही प्राण्याला इजा करणं नाही, कुणाची हत्या न झालं पाहिजे. कारण की आपण पंचशिलामध्ये आता घेतलं जाईल पाणीचे पाता वेर म्हणून घेतलं का नाही. तर हे भगवंतांनी सांगितलं हे कायचं शरीर आहे की आपल्याकडून हत्या न झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडून चोरी न झालं पाहिजे. चोरी करणं सुद्धा फार मोठं पाप आहे. कुणाची दौलत चोरणं, कुणाच्या दौलतीवर कब्जा मारणं फार मोठं पाप आहे. तर हे पाप कर्म करू नका. एवढं मी तर एवढं सांगन की महिलांनी सुद्धा आपल्या पतीच्या खिशातून बिनविचारता पैसे काढणं ते बी चोरीच आहे. त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी करू नका. चोरी करणं हे फार मोठं पाप आहे. त्याच्यानंतर भगवंतांनी सांगितलं व्यभिचार. व्यभिचार करणं हे सुद्धा फार मोठं पाप आहे. या शरीराने होतं हे काया म्हणजे या शरीराने पाप कर्म होत आहे. किती 3 कर्म झाले. मी तुम्हाला 10 कर्म सांगितले, 3 कर्म झाले शरीराचे. आता वाचेचे बघा, वाचेचे 4 कर्म आहेत. वाचेचे 4 कर्म म्हणजे खोटे बोलणे फार महापाप आहे. खोटं बोलणं सुद्धा. त्याच्यानंतर चुगली करणं हे सुद्धा पाप आहे. त्याच्यानंतर आपल्या मुखातून कुणाला शिवीगाळी करणं ते सुद्धा पाप आहे. आणि आपण व्यर्थ बडबड करीत बसणं ते सुद्धा पाप आहे. या 4 गोष्टी आपल्या जिभेने होत्या. या जिभेवर आपलं नियंत्रण पाहिजे आणि ह्या गोष्टी आपल्याकडून घडल्या ना पाहिजे. त्याच्यानंतर मनाच्या 3 गोष्टी. मनामध्ये क्रोध अजिबात नसून आपल्या मनात राग अजिबात संपुष्टात आला पाहिजे, लोभ संपुष्टात आला पाहिजे आणि मोह संपुष्टात आला पाहिजे. आज तुम्ही पाहता रागामुळे किती 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 प्रकारचं नुकसान होतंय. किती आपण रोज टीव्ही पाहतो, पेपर वाचतो, यांनी विहिरीत उडी मारली, यांनी फाशी घेतली, यांनी आत्महत्या केली. कशामुळे होते? हे केवळ रागामुळे. आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणात महिलालाच राग जास्त आहे. महिलालाच राग जास्त आहे. आजकालचं पहा, एखाद्या महिलाला तिच्या पतीने जर शिव्या दिल्या तर तिला एवढा भयंकर राग येतो, मला शिव्या देतो, मला शिव्या देतो, थांब तुला दाखवते, थांब तुला दाखवते, असे महिला म्हणायच्या पूर्वीच्या आणि स्वतः आत्महत्या करायच्या. तर हा क्रोध हा फार मोठा खतरनाक आहे. तर भगवंतांनी या शिलावर नियंत्रण झाले. आपल्याकडून हत्या न झाली पाहिजे, आपल्याकडून चोरी न झाली पाहिजे, आपल्याकडून व्यभिचार न झाला पाहिजे, आपल्याकडून खोटं न बोललं पाहिजे, आपल्याकडून कुणाची चुगली केली नाही पाहिजे, आपल्याकडून व्यर्थ बडबड करीत होतो नाही आणि आपल्या मुखातून कुणालाही शिवीगाळी करू नये. तसेच आपल्या चित्तामध्ये राग येऊ नये. राग आला तर त्याला काढून टाकायचं, लोभ आला तर त्याला काढून टाकायचं, मोह आला तर काय करायचं. तर भगवंतांनी सांगितलं की हे जे 10 शील पाळण तो इहलोकी सुखी राहतो आणि परलोकी गेल्यावर सुखी राहतो. याच्यामुळे हे 10 शील पाळायला सांगितलं. तर एक थोडीशी कथा सांगून मी माझं थोडंसं प्रवचन करतो. तर शिलावरच चालली होती. तर भगवान बुद्ध एक डाकूचं फार मोठं, चोरांचा फार मोठा एक ठिय्या होता. चोराचा एक माहोल होता, चोराचं घर होतं. तर भगवान बुद्ध त्या ठिकाणी गेले आणि त्या भगवान बुद्धांनी चोराचा जो मोरक्या मेन होता, मेन त्याला म्हणते, त्या मोरक्याला म्हणलं, त्याला धम्म सांगितलं, अरे बाबा हे शील पाळ तू, हे शील पाळ तू. नाही बाबा, आपल्याच्या नाही पाळणार, आपल्याच्या हत्या होईल, आपल्याकडून चोरी होईल, चोरच होता तो, चोरच होता, चोरी होईल, आपल्याकडून व्यभिचार होतो, आपल्याकडून मी नशापाता करतो. अरे बाबा एक तरी शील पाळ. मग त्याने विचार केला, नाही म्हणलं मी एक शील पाळतो, म्हणले एक शील पाळतो. कोणतं पाळतो? म्हणले मी मुसावादावर खोटं बोलणार नाही, याचं शील पाळतो. खोटं बोलणार नाही, अजिबात खोटं बोल. तो चोर म्हणतो मी खोटंच बोलणार नाही, हे शील पाळतो. ठीक आहे म्हणले, ती एक तरी पाळतो. ठीक आहे म्हणले. मग तो शील पाळत राहतो, तो अजिबात खोटं बोलत नाही. परंतु एक वेळ अशी येते, तो रात्री त्याला चोरी करायला जातो. चोरी करताना काय होतं, त्या राज्यात ज्या राज्यात चोरी करायला जातो तो राजा रात्री त्याला
सहकार कोण काय करते कोण काय नाही करते हे पाहायला निघतो. तर तेवढ्यामध्ये त्याला चोर दिसतो. कोण आहे तू, काय करायला, कुठं चालला? महाराज मी चोर आहे. खोटं बोलायचं नाही, मी चोर आहे. आणि कुठं झालं? चोरी करायला चाललो म्हणले महाराज. कुठं चोरी करायला झाला? म्हणले राजाच्या घरी चोरी करायला चाललो. राजाला सांगतो, सत्य बोलतो, मी राजाच्या घरी चोरी करायला. बरोबर ठीक आहे म्हणले, जा चोरी करून घे. म्हणतो तुला मला अर्धा माल द्यावा लागेल, तुला मला अर्धा हिस्सा द्यावा लागेल. हो देतो म्हणले. मग तो जातो, राजमहालात जातो. तर तिथं 5 मौल्यवान हिरे असतात. 5 मौल्यवान हिरे असतात. ते 5 मौल्यवान हिरे पाहतो, हे फार भारी झाले म्हणले. पण हे 5 कसे घेऊ मी? आता दोघांना अर्ध्या करता येणार नाही. मग तो 4 घेतो. 4 घेतो, एक तिथं ठेवतो. मग तो आल्यानंतर मग तो राजा उभाच राहिला असतो. केली गाडी चोरी? हो महाराज केली चोरी. काय केलं? म्हणजे 4 हिरे आणले म्हणले. तिथं 5 होते, पण आपल्याला हिस्से करता येणार नाही, त्याच्यामुळे 4 आणले. हे 2 तुम्हाला आणि हे 2 मला, असं म्हणून तो चोर निघून गेला. आता राजाला सगळे हकीकत माहित आहे. मग राजाने प्रधानाला बोललं, प्रधाना आपल्या महालात चोरी झाली. चोरी झाली? हो. मग बघा तुम्ही ते आपले हिरे आहेत का बघा. तर प्रधान जातो. प्रधान झाल्यानंतर पाहतो तिथं 5 हिरे असले, पण एकच राहिला. आता प्रधान म्हणलं, त्याच्या प्रधानाच्या मनात डावला, 4 तर गेले ना, एक आपण घ्या ना, चोरून ठेवा ना. मग ते प्रधान काय करतो, ते एक हिऱ्याला आपण चोरून लपवतो आणि राजाकडे येतो. राजेसाहेब आपले ते हिऱ्यातले 5 हिरे चोरी गेले. 5 हिरे चोरी गेल्यानंतर राजाला समजतंय की 5 नाही, या चोराने आपल्याला 4च हिरे सांगितले आणि ते सत्य बोलणार आहे. तर ठीक आहे म्हणजे बोला म्हणले त्या चोराला. ते चोराला धरून आणते. चोराला धरून आल्यानंतर मग त्याला बोलतो, काय तू चोरी केली का? हो महाराज. काय चोरलं? म्हणजे हिरे चोरले. किती चोरले? 4 चोरले. हो महाराज. तुम्हाला 2 दिले आणि मी 2 घेतले, एक तिथंच ठेवला. मग राजाला डाऊट आला प्रधानाला पाठवलं. प्रधान खोटं बोलला. बघा, प्रधान खोटं बोलला. एक शिलाच खोटं बोलला. मग राजाने पाहिलं. मग राजाने काय केलं, प्रधानाची झडती घ्यायला लावली. झडती घ्यायल्यानंतर त्याला पाहिलं तर त्याच्याजवळ तो हिरा निघाला. मग राजाने त्याच वेळेस त्या प्रधानाला खारिज केलं आणि या चोराला प्रधानमंत्री केलं. चोराला, कारण की सत्य बोलला तो. तर हे शील पाळल्याने हे फार मोठा फायदा होतो. कोणतंही शील पाळा तुम्ही, शीलामध्ये फार ताकद आहे. शील भगवंताने शील सांगितलंय. शील सांगितलं, शील आणि दान. भगवंताने 2च कर्म सांगितले, दान आणि शील. पहिलं प्रथम आहे दान. दान दिल्याने फार मोठे पुण्यकर्म होते. आणि आज ज्ञानेश्वर बाबाचा खरंच ते पुण्यवान आहे. वर्षवासामध्ये त्यांचा समृद्धी दिन आलाय आणि त्या समृद्धी दिनामुळे त्यांच्या नावाने या ठिकाणी भिक्षू संघाला सुद्धा दान द्यायला फार मोठं पुण्यकर्म केलेलं आहे त्यांनी. तर याच्यामुळे दान आणि शील, भगवंतांनी काय सांगितले, दान ददंतु श्रद्धाये. आपण दान हे श्रद्धेने दिलं पाहिजे, मनातून श्रद्धा. नाही तर काय होतं, कोणी देऊ का नको असं होतं. तर त्याच्यामुळे श्रद्धेने दान दिलं पाहिजे आणि श्रद्धेने दान देऊन शील पालन केलं पाहिजे. तर आपल्याला सर्वांनी एवढंच आहे की सर्वांनी शील पाळावा आणि सर्वांनी करावा. सर्वांचे या ठिकाणी मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचे दुःख मुक्ती हो. भवतु सर्व मंगलं, भवतु सर्व मंगलं, भवतु सर्व मंगलं. साधु 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 साधु. पूजनीय भिक्षु मंगल भवती को. अभी पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरोवंत जी थोड़ा सा धम्म की बातें बोलेंगे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो
तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिकाए, आज आपण या पुण्यस्मरणाच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल या सर्व परिवारांचं आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण आलात या कार्यक्रमामध्ये सम्मिलित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी पाहतो की आपल्यातून जे डॉक्टर साहेब काल कथित झालेले आहेत, आपल्यातून निघून गेलेले आहेत, अशासाठी भगवंतांनी एक कहाणी सांगितली, एक कथा सांगितली की आपण काय केलं पाहिजे। एकदा शास्त्रा भगवान बुद्ध भिक्षाटन करत असताना कोणीतरी उपासकाच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर त्या उपासकाच्या घरी अगोदरच त्यांचा मुलगा 2 दिवस झाले मृत्यूला प्राप्त झाला होता। प्राप्त झाल्याच्या नंतर ते कुटुंब अतिशय रुक्षाबुक्षे रडत होतं, क्रंदन करत होते। शास्त्राने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते ऐकायला तयार नव्हते। अशा प्रकारे शास्त्राने बरेच प्रश्न त्यांना सांगितले तरी पण ते ऐकायला तयार नव्हते। तेव्हा शास्त्राने आपल्या पूर्वजन्माची एक कथा सांगितली, बोधिसत्व असताना एक कथा सांगितली की बोधिसत्व एका ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले आणि जन्माला आल्याच्या नंतर त्यांचा जो व्यवसाय होता, पोट भरण्याचं जे साधन होतं ती शेती होती आणि त्यांच्या घरामध्ये टोटल 6 लोक असायचे। हे दोघं पती पत्नी, मुलगा, त्याची पत्नी, अशा प्रकारे एक दासी, असे 6 सदस्य असे। आणि बोधिसत्व आपल्या सर्व घरांच्या लोकांना हे शिकवत असे, आपण सुद्धा हे शिकवायचं आपल्या घरी। काय बोधिसत्व शिकवत आहे की आपण यथाशक्ती दान दिलं पाहिजे, आपण शिलाचं पालन केलं पाहिजे, आपण उपवासाचं पालन केलं पाहिजे, मरणानुस्मृतीचा अभ्यास केला पाहिजे आणि ध्यान भावनेचा अभ्यास केला पाहिजे, असं बोधिसत्व आपल्या घरच्या लोकांना शिकवत असेल। आपण सुद्धा आपल्या मुलांना हे शिकवायचं आहे, घरच्या लोकांना सुद्धा हे शिकवायचं आहे। असं म्हणल्याच्या नंतर बोधिसत्व म्हणतात की हे सगळं बोधिसत्व शिकत असताना घरचे लोक तंतोतंत बोधिसत्वाच्या शिकलायचं पालन करत असत आणि ते यथाशक्ती दान देत असत, शिलाचं पालन करत असत, त्यानंतर मरणानुस्मृतीचा अभ्यास करत असत, भावना करत असत आणि उपवासाचं पालन करत असत। जसं बोधिसत्व त्यांना उपदेश करत ते तंतोतंत त्याचं पालन करत असत। असं करता करता एक दिवस त्यांचा मुलगा आणि बोधिसत्व शेतामध्ये गेले आणि बोधिसत्व वखर चालवत होता आणि वखर चालवत असताना त्यांचा जो मुलगा होता तो अनेक प्रकारच्या काडी कचरा येथून ढीक करून तो फुकून देत होता। असं करता करता बराच वेळ गेला। बोधिसत्वाच्या मुलाने एक काडी कचरा वेचला आणि एक ढीक केला, परंतु त्या ढिगाखाली एक बीळ होतं आणि त्या बिळामध्ये विषारी साप होता। जसे याने ते गंज फुकून दिला आणि फुकून दिल्याच्या नंतर त्या सापाच्या डोळ्यामध्ये धूर गेला आणि धूर गेल्याच्या नंतर तो चटके लागू लागले, तेव्हा तो चवताळून वर आला आणि वर आल्याच्या नंतर तो बोधिसत्वाच्या मुलाला त्याने दंश केला, चावला। त्या क्षणी साप विषारी असल्यामुळे सापाने लगेच चावल्यामुळे बोधिसत्वाचा मुलगा गतप्राण झाला, मृत्यूला प्राप्त झाला। बोधिसत्वाने पाहिलं की माझा मुलगा अशा प्रकारे गतप्राण झालेला आहे, मृत्यू पावलेला आहे। बोधिसत्वाने आपला वखर उभा केला आणि त्या मुलाला उचललं आणि एका झाडाखाली ठेवलं। झाडाखाली पांढऱ्या शुभ्र वस्त्राने त्याला झाकून ठेवलं आणि बोधिसत्व पुन्हा वखर चालू लागले। आपण चालवा, असं झाल्यावर काम कराल का तुम्ही? नाही ना। मग बोधिसत्वाने त्या ठिकाणी झाडाखाली ठेवलं, त्याला झाकून ठेवलं आणि वखर चालू लागले। वखर चालवता चालवता दुसरा एक शेतकरी त्यांच्या शेतामधून घरी चालला होता। तेव्हा बोधिसत्वाने त्या दुसऱ्या उपासकाला सांगितलं की असं करा, आमच्या घरी जा आणि आमच्या घरच्या लोकांना सांगायचं की दररोज तुम्ही 2 डबे आणत होता, आज एकच डबा घेऊन या। असं म्हणल्याच्या नंतर तो
उपासक त्यांच्या घरी गेला आणि त्यांच्या पत्नीला सांगितलं की तुम्ही 2 डबे नेत होता, आज फक्त 1च डबा न्या. बोधिसत्वाने एवढंच नाही सांगितलं की ते म्हटले 1 डबा घेऊन या आणि सर्वांनी सफेद वस्त्रामध्ये या. कसं या? सफेद वस्त्रामध्ये या आणि हातामध्ये फुलं आणि मेणबत्ती घेऊन या. असे केल्याच्या नंतर त्या आईला समजलं लोकांना की माझा मुलगा मृत्यू पावलेला आहे. परंतु ते मरणानुस्मृतीचा अभ्यास केल्यामुळे ना ते रडले, ना पडले, न छाती पडवली, न क्रंदन केलं. अशा प्रकारे त्यांनी मात्र सगळे सफेद वस्त्र प्रदान केले, हातामध्ये सफेद फुलं घेतले, मेणबत्त्या अगरबत्त्या घेतल्या आणि 1 डबा घेऊन शेतात गेले. शेतात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बोधिसत्वाने वखर उभा केला आणि बोधिसत्वाने त्या प्रेताला अशी पाठ दिली आणि पाठ दिल्याच्या नंतर भोजन केलं. तुम्ही कराल? का नाही कराल? कारण आपण मरणानुस्मृतीचा अभ्यास करत नाही, आपण समाधीचा अभ्यास करत नाही. त्यामुळे जी बल आहे, ती जी ताकद आहे, ते आम्हाला प्राप्त होत नाही. जर आपण मरणानुस्मृतीचा जर अभ्यास केला तर आपल्या घरी कितीतरी हिंसा झाली तरी मात्र आपल्या डोळ्यातून एकही असं टपकत नाही. याचं कारण ते आहे की आपण मरणानुस्मृतीचा अभ्यास करत नाही, म्हणून आपण रडायचं नेहमी सुरुवात करत असतो. भगवान बुद्ध म्हणला रडणं हे त्यांच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. जे आपल्यातून गेले आपण त्यांच्या वेगळं आपल्या आठवणी म्हणून आपण रडत राहतो. परंतु बुद्ध म्हणतात की रडणं अतिशय मात्र त्यांच्यासाठी दुःखदायी असतं. त्यांना हे दुःख होतं पण त्यांना हे कळत नाही की हे दुःख मला कशामुळे झालं. असं दुःख करता करता बोधिसत्वाने त्याला पाठ दिली, आपलं भोजन केलं आणि भोजन केल्याच्या नंतर सगळे उठले, काडी कचरा जमा केला, त्याचं सर्व रचलं आणि सर्वांनी त्या ठिकाणी मरणानुस्मृतीचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर सर्वांनी त्याला मात्र अग्नी दिला. अग्नी दिल्याच्या नंतर प्रेत पेटवलं आणि त्या ठिकाणी बोधिसत्व बाजूला झाले, घरातले सगळे लोक बाजूला झाले. तेव्हा शक्रांना फार अचंबा झाला की यांचा एकुलता 1 मुलगा मृत्यूला प्राप्त झालेला आहे, परंतु यांच्या कोणाच्याही डोळ्यातून एकही असं टपकत नाही. याचं काय कारण आहे? म्हणून तो शक्र अचंबित झाला आणि बोधिसत्वाजवळ आला. बोधिसत्वाला म्हणाला की आपण का रडत आहे, काय करताय आपण? बोधिसत्व म्हणाले की मी एका माणसाला जाळत आहे. तेव्हा शक्र म्हणाला की मला नाही वाटत तुम्ही एका माणसाला जाळत आहे, मला असं वाटतं की तुम्ही कोणत्यातरी हरणाची शिकार केली आणि त्याला तुम्ही भाजत आहात असं मला वाटतं. तर ते म्हणला नाही स्वामी, हा माझा पुत्र आहे. ते म्हटलं तुमचा पुत्र तुमचं ऐकत नसेल, त्यामुळे तुम्हाला वाटतं बरं झालं मेला, सगळी कटकट दूर झाली म्हणून तुम्ही रडत नाही. तेव्हा बोधिसत्व म्हणतो नाही महाराज, नाही स्वामी, अशा प्रकारे माझा पुत्र जो आहे सदाचारी होता, पालन करणारा होता, मरणानुस्मृतीचा अभ्यास करणारा होता आणि सदाचारी आणि माझा प्रिय पुत्र होता. शक्राने बोधिसत्वाला विचारलं तुम्ही का रडत नाही? ते म्हणले मी यासाठी रडत नाही, मी यासाठी रडत नाही की जेव्हा मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस एक ना एक दिवस तो मृत्यूला प्राप्त होतो आणि जेव्हा मी यशासाठी रडेल त्याला अग्नी दिल्याच्या नंतर तो कोणाचाही राहत नाही, म्हणून त्याची जी गती होती त्या गतीला तो प्राप्त झाला. त्याने जर आपल्या जीवनामध्ये पुण्य केलं असेल तर सद्गतीला गेला असेल आणि त्याने जर पाप केला असेल तर दुर्गतीला गेला असेल. म्हणून ज्या गतीला गेला तो गतीला गेला, म्हणून याच्यात मी काय रडायचं? असं म्हणल्याच्या नंतर बोधिसत्वाने आपलं शक्राने बोधिसत्वाच्या पत्नीला विचारलं की मम्मा तू का रडत नाही? तुझा तर एकुलता 1 पुत्र होता ना, मग तू का रडत नाही? तर ती काय म्हणते, आई काय म्हणते की न बोलाल्यावर तेथून आला, जरा ध्यान देऊन आहे का, न बोलाल्यावर तेथून आला आणि न सांगता येथून गेला, जसा आला तसा गेला, ज्याची जी गती होती त्या गतीला तो प्राप्त झाला, याच्यात मी काय रडू? असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणले अग्नी दिल्याच्या नंतर तो कोणाचाही राहत नाही, चाहे आपण क्रंदन करा, उपाशी राहा, डोके फोडा, केस तोडा, तो कुणाचंही काही ऐकत नाही. एकदा मृत्यूला प्राप्त झाला तो कायमचा गेला. मग आपण रडलो काय, किती उपाशी राहिलो काय, किंवा रडून गेलो काय, तो कुणाचंही काही ऐकत नाही. एकदा मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला की पुन्हा तो मात्र येत नाही. पुढे काय म्हणला, त्याच्यानंतर बोधिसत्वाने बोधिसत्वाच्या मुलीला विचारलं की
तेव्हा शक्राने मुलीला विचारलं की अम्मा तू का रडत नाहीस? बहिणीचं भावावर अत्यंत प्रेम असतं आणि तू का रडत नाहीस? ती म्हटली की अगर मी रडू तर अस्वस्थ होईल आणि अस्वस्थ झाल्यामुळे अनेक प्रकारच्या बिमाऱ्या मला लागतील, त्यामुळे घरचे लोक मला तर परेशान होतील, याकरता मी रडत नाही. आणि म्हणून ज्याला अग्नी दिला, अग्नी दिल्याच्या नंतर मात्र तो कोणाचाही राहत नाही आणि म्हणून मी त्याच्यासाठी रडत नाही असं म्हटलं. त्यानंतर मात्र शक्राने दासीला विचारलं. दासीला म्हटले की अशा प्रकारे की तू का रडत नाहीस? किती म्हटले मी यासाठी रडत नाही की जसा पाण्याचा फुटलेला घडा जोडता येत नाही तेव्हा मनुष्य मेल्याच्या नंतर त्याला जिवंत करता येत नाही, त्यासाठी मी रडत नाही असं म्हणलं. तर त्यानंतर शक्र अचंबित झाला आणि अचंबित झाल्याच्या नंतर एक शब्द मात्र बोधिसत्वाने विचारल्याच्या नंतर बोधिसत्वाने सांगितलं की जसा साप आपली केंचोरी सोडून निघून जातो तसा मनुष्य मृत्यूला प्राप्त झाल्याच्या नंतर शरीराला सोडून निघून जातो आणि तो आग्नी दिल्याच्या नंतर तो कोणाचाही राहत नाही, यासाठी मी अशा प्रकारे त्याची गती जी होती त्या गतीला तो प्राप्त झाला, यासाठी मी रडत नाही. म्हणून त्याने आपल्या जीवनामध्ये पाप केला असेल तर दुर्गतीला गेला असेल आणि त्याने जर पुण्य केलं असेल तर सद्गतीला गेला असेल, म्हणून त्यासाठी मी काय रडू असं म्हणल्याच्या नंतर शक्र अचंबित झाला. म्हणून आपण सुद्धा याद ठेवा की आपला जन्म आणि मृत्यू हा जो मधला जो काळ आहे त्यामध्ये जेवढं तुम्हाला पुण्य प्राप्त करता येईल तेवढं पुण्य प्राप्त केलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात की मरणाच्या अगोदर आपल्याजवळ पुण्य संचय असला पाहिजे आणि तो पुण्य संचयाच्या बळाने जेव्हा आमचा मृत्यू प्राप्त होतो तेव्हा आम्ही देवगतामध्ये उत्पन्न होतो, या अर्थ अवस्था प्राप्त करू शकतो. आणि ती अर्थ अवस्था एकदा प्राप्त झाली की त्याचा ना मृत्यू ना त्याचा जन्म, अशा प्रकारे ही अवस्था आपण मात्र प्राप्त केली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्याचं जीवन बेभरोशाचं जीवन आहे. आज आपण आहात उद्या नाही आहे, आज आपण दिसता उद्या कदाचित दिसणार नाही आहे, म्हणून मनुष्याचं जीवनच बेभरोशाचं आहे. म्हणून हे सगळं बेभरोशाचं असताना आपला जसा जन्म झाला एक दिवस मात्र आपल्या पाठीमागे लागूनच तो मृत्यू असतो, तो मात्र केव्हा आपल्यावर घाला घालेल याचा नियम नाही. म्हणून अगोदरच पुण्य संचय केला पाहिजे आणि आपल्या मरणाच्या अगोदर ते पुण्य केल्याच्या नंतर आपल्याला लोक सुधारला पाहिजे. लोक सुधारला म्हणजे परलोक आपोआप सुधारतो. म्हणून अशा प्रकारचं जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल, आपलं मंगल करून घ्यायचं असेल तर जे काय आपल्याला बोधिसत्वाने जे काय आपल्याला उपदेश केला होता त्यांच्या घरच्या लोकांना हा याद ठेवून मात्र आपण ध्यानात ठेवायचा आहे. आणि शेवटी मृत्यू मात्र हा येणारच आहे, म्हणून आपला मृत्यूच्या अगोदर पुण्यकर्म करून आपल्या जीवनाचं सोनं बनवलं पाहिजे. एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो, रजा घेतो. बंदेजीने मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. आपण सुद्धा ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सुद्धा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना आयुष्यवर्ण सुख आणि बलाची प्राप्ती हो, खूप मंगल हो, खूप कल्याण हो. साधु साधु साधु. धन्यवाद. सब लोग हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु. वे जो बोला उत्सावो जलराजे परिखयं घातको वरिपुतासा सबथापि अवारियो. महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं. अभी पूजनीय भिक्षु संघ का धम्मदेशना हो रहा है. 2 घंटे जी का धम्मदेशना हो चुका है.
ज़्यादा समय भी नहीं लेना है, इसलिए मैं आप लोगों को ध्यान से सुना तो हाँ, नहीं तो जल्दी ख़त्म करेंगे। ध्यान से सुना तो मैं 3 ही बातें आप लोगों को बताता हूँ। ध्यान से सुनेंगे ना? हाँ, बोलिए साधु साधु साधु। आप जाइए ना, वो नीचे रखेंगे ना, धम्मदेशना के समय में ऐसा। तीन बातें आप लोगों को बताता हूँ। सर्वप्रथम महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, विज्जु बुब्बुल उत्सावो जलराजे परिखं। जैसे वहाँ पानी पड़ा है और ऊपर से पानी का फोर्स उसमें लग गया तो वहाँ बुलबुल बुलबुल निकलता है। वो दिखने में बहुत ही खूबसूरत, पंचरंगी, इंद्रिय युक्त, बहुत दिखने में अट्रैक्टिव दिखता है। पर धीरे धीरे जैसे जैसे बढ़ता है वो पट 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 फूटते जाता है। तो वैसा ही हमारा जीवन है। दिखने में कितना भी खूबसूरत रहो, कितना भी हैंडसम ब्यूटीफुल रहने दो, कुछ समय के बाद ही वो पट 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 जैसे वो बुलबुल फूटता है। जिंदगी का अंत उसी तरह होता है। अभी जिंदगी का अंत तो हर किसी का होना है, हर कोई मरता ही है। तो मरने के बाद हमें क्या करना चाहिए? क्या करने से सही रूप में हम अपना मानवीय कर्तव्य निर्वाह किए हुए ये होगा? बहुत सारे लोग मैं याद करता हूँ, मैं दिल से स्मरण करता हूँ, इस नाम पे बहुत रोते हैं। और जितना लोग आए और फुट फुट के रो के दिखाते हैं कि मैं कितना चाहता हूँ, मैं कितना नज़दीक हूँ। वास्तव में महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, जो अच्छे से याद करना जानते हैं, जो अच्छे से आदरांजलि देना जानते हैं, वो कभी रोएगा नहीं, न कोई अपनों को रोने देगा। रोने वाला तो दिखावा हो गया, सारे लोगों को चिल्ला चिल्ला के बताना हो गया कि मैं कितना याद कर रहा हूँ। देखो, वास्तव में अगर सही मायने में हमें याद करना है, स्मरण करना है, तो क्या करना है? ज़्यादा से ज़्यादा पुण्य करना है, धम्म करना है। चाहे वो कुछ भी करो, चाहे धम्म की बातें सुनो, धम्म की चर्चा करो, दान दो, शील पालन करो, ध्यान भावना करो, दूसरों का उपकार करो, जिसका सेवा कर सकते सेवा करो या आदर सत्कार करो। जो भी शरीर से अच्छा करके, वाणी से अच्छा बोल के, मन से अच्छा सोच के पुण्य करना है, धम्म करना है। और वो पुण्य द्वारा पुण्यानुमोदन करना है कि हमने जो ये पुण्य किया, इस पुण्य के अनुभव से हमारे अमुक अमुक काल कथित दिवंगत व्यक्ति को ये पुण्य अनुमोदन हो, ये पुण्य प्राप्त हो, उनको सुगति प्राप्त हो, उनके निर्वाण प्राप्ति के लिए ये पुण्य हेतु हो, कारण हो। ऐसे पुण्य अनुमोदन करना है। ये देखने में कुछ भी नहीं लगता, पर तथागत बुद्ध कहते हैं ये बहुत ही पावरफुल है। सत्य वाणी इतना पावरफुल रहता है, ये नज़दीक नज़दीक वाले को पुण्य तो लगता ही है, दूर दूर जहाँ हम देख भी नहीं सकते, दुनिया के कोई भी कोने काप्चे में रहने वाले उन लोगों को भी पुण्य ये अनुमोदन कर सकते हैं। और जो गुजर चुके हैं ये लोक में नहीं परलोक में, उन लोगों को भी ये पुण्यानुमोदन कर सकते हैं, ऐसा तथागत बुद्ध कहते हैं। अभी ये हमारा कर्तव्य है कि हम पुण्य करें, पुण्यानुमोदन करें। अभी ये पुण्य प्राप्त हुआ हमें पता नहीं, ये पुण्य प्राप्त नहीं हुआ हमें पता नहीं। न जो गुजर गए वो आके अरे मुझे तो पुण्य ही मिला, वंस मोर, फिर एक बार भेजो, न ऐसे बोलने आएगा, न है ना मुझे पुण्य प्राप्त हुआ थैंक यू बोलने ही आएगा। पर ये पुण्य तथागत बुद्ध कहते हैं अगर आवश्यकता रहा, अगर आशा करके बैठे तो ये पुण्य उनको प्राप्त होता है। पर प्राप्त हो या ना हो ये हमें पता नहीं, पर हम अपना मानवीय कर्तव्य कर रहे हैं, पहला। दूसरा, हम प्रत्यक्ष ये बहाने से पुण्य कर पा रहे,
हम तो पुण्य कर रहे हैं ना प्रत्यक्ष रूप से, और जो हम पुण्य कर रहे हैं वो पुण्यानुमोदन करने के बाद सारा पुण्य खत्म होता है क्या? नहीं। जितना पुण्य करेंगे, जितना हम लोगों के हित उपकार के लिए पुण्यानुमोदन करेंगे, उतना ज्यादा वो पुण्य बढ़ बढ़ के अभिवृद्धि होता है। इसलिए ये हम अपना मानवीय कर्तव्य पूरा कर रहे हैं। तथागत बुद्ध के समय में एक सेठ, एक महाजन रोते रोते बुद्ध के पास आते हैं और कहते हैं, भगवान मेरे पिताजी को सुगति भेजना है, मेरे पिताजी का कल्याण करना है। बुद्ध कहते हैं, रोना छोड़ दो, शांत से रहो और बोलो क्या हुआ है, क्या करना है। तो वो थोड़ी देर शांत रह के कहते हैं, भगवान मेरा बहुत ही प्रिय मेरे पिताजी गुजर गए। मैंने सुना है आप तो बुद्ध है, आप सब कुछ कर सकते हैं, मेरे पिताजी को सुगति भेजना है, मेरे पिताजी का कल्याण करना है। तथागत बुद्ध लोगों के हित उपकार के लिए उपाय कौशल्य करते हैं, मतलब लोगों को किस तरह से समझाने से उसका कल्याण हो उस तरह से बताते हैं। अभी ऐसे परचित्त ज्ञाता या लोगों के मन की बात हम नहीं समझ सकते, इसलिए हम अच्छी बातें करके बुद्धवाणी आप लोगों को बताते हैं। आप लोग समझ लेंगे तो खुद का कल्याण हो गया, नहीं समझेंगे तो और फिर सुनते जाना पड़ेगा, है ना। तो तथागत बुद्ध उनको समझाने के लिए, अभी ऐसे समझाएंगे तो ये समझने वाला नहीं है, शोक में पड़ा है, दुख में पड़ा है, चलो समझाते हैं करके तुरंत 2 मिट्टी के घड़े मंगवाए, एक में घी एक में बालू, नदी के तरफ लेके गए। पहला जो बालू वाला रेती वाला वो मिट्टी के भांडे वो तोड़ने लगाए, सारा रेती पानी के अंदर गया। फिर घी वाला भी तोड़ने लगाए पानी के ऊपर, वो भी तोड़ दिया, घी सारा ऊपर ऊपर ही रह गया, तैरता रहा। फिर बुद्ध कहते हैं, उपासक अब ऐसा करो, जो पानी में तैर रहा घी को पानी में डुबाओ और पानी में डूबे हुए रेती को पानी के ऊपर तैरने लगाओ। उपासक देखते रहते, ये क्या बोल रहे। तथागत बुद्ध 3 बार तक बोलते हैं कि उपासक नहीं समझे क्या, पानी में तैर रहे घी को पानी में डुबाओ और पानी में डूबे हुए रेती को पानी में तैरने लगाओ। तो उपासक कहते हैं, भगवान ये कैसे संभव है, घी का स्वभाव है पानी में तैरना, वो तो पानी में ही तैरेगा, कैसे डूबेगा, और रेती का स्वभाव भारी है, वो पानी में डूबेगा, वो कैसे तैर के बैठेगा, ये संभव नहीं। तथागत बुद्ध कहते हैं, ऐसा ही है उपासक, समझो ऐसा ही है। जो व्यक्ति जीवन में खूब अच्छे अच्छे पुण्य कर्म करते हैं, धम्म करते हैं, अच्छे अच्छे काम करते हैं, वो निश्चित रूप से सुगति में ही जाएगा। उसके न चाहने वाले लाखों लोग वो जो हमें पसंद नहीं वो दुर्गति में जाए, दुर्गति में जाए, दुर्गति में जाए, प्रार्थना करने से भी वो दुर्गति में नहीं जाता। और जो व्यक्ति ने जीते जी बहुत सारा पाप किया है, अकुशल किया है, बुरे बुरे कर्म किया है, वो अपने भारी कर्म की वजह से दुर्गति में ही जाएगा। उसके लाखों चाहने वाले मेरे अमुक व्यक्ति सुगति में जाए, सुगति में जाए, प्रार्थना करने से भी सुगति में नहीं जाता। तो बुद्ध वर्तमान समय में जोर देते हैं, वर्तमान समय में हम पुण्य करेंगे तो अभी भी कल्याण होगा, बाद में भी कल्याण होगा, अभी भी सुख होगा, बाद में भी सुख होगा। मगर हम पाप कर रहे, हम अकुशल कर रहे, तो अभी भी दुख होगा, बाद में भी निश्चित रूप से दुख ही होगा। मरने के बाद किसी को सुगति भेजना या किसी को दुर्गति भेजना किसी के हाथ में नहीं, वो खुद के कर्म पे ही निर्धारित है। दूसरी बात, महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, इस दुनिया में 2 गुण धम्म बहुत ही दुर्लभ है। 2 गुण धम्म, वो 2 कौन कौन सा है? एक उपकार करना, दूसरा कृतज्ञ होना। अभी उपकार तो सब करते हैं, फिर इसमें दुर्लभ कैसा? निस्वार्थ भाव से उपकार करना, ये दुर्लभ है। हर कोई उपकार करते हैं तो कोई ना कोई वहाँ स्वार्थ देखता है। मैं 1000 रुपये का काम करूँ तो मुझे 5000 बराबर का फायदा होना चाहिए,
मैं लाख रुपया दान दूं तो मेरा वहां पे शिलापत्र पे नाम आना चाहिए, माइक में बोलना चाहिए, मुझे सम्मान करना चाहिए, ऐसा वैसा अनेक उपकार में भी स्वार्थ रखते हैं। उपकार करना ये क्या बिजनेस है क्या? नहीं, फिर भी स्वार्थ रहता है। इसलिए बुद्ध कहते हैं निस्वार्थ भाव से उपकार करना ये दुर्लभ है। और दूसरा कृतज्ञ होना। कृतज्ञ बोले तो लोगों ने किया हुआ गुण धर्म को याद करके कृतज्ञ होना। हमारे इंसानों का एक बुरी आदत क्या है? कितना भी उपकार करो, कितना भी उपकार करो, उसे फूल भाल के थोड़ा भी बुरा किया तो केवल वही बुरा याद कर करके उसने मुझे ऐसा किया था ना, उसने मुझे ऐसा बोला था ना, ठहरो मेरी भी बारी आएगी, मैं उसको ऐसा करूंगा, मैं उसको ऐसा, वही याद करते 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 उसके प्रति द्वेष भाव रखते हैं, चिड़चिड़ा करते, गुस्सा करते हैं। अच्छे चीज याद करके कृतज्ञ नहीं बनते। इसलिए ये कृतज्ञ होना जरूरी है। और ये चीज इंसानों में ही हो सकता है। कोई मरने के बाद कोई पशु पंछी जीव जंतु कीट पतंग किसी ने ऐसे पुण्यानुमोदन किया सुना है क्या? कोई पुण्यानुमोदन ऐसा कर सकता है क्या? नहीं। ऐसा कृतज्ञ हो के हम इंसान ही ऐसा कर सकते हैं। न जाने डॉक्टर ज्ञानोबा ने कितना मेहनत किया, इतना मेहनत कर करके उन जमाने में स्टडी करते करते पीएचडी डॉक्टर हो गया, है ना। डॉक्टर होके इतने अच्छे पोस्ट में रह के जिंदगी भर कितना मतलब परिवारों को संभाला, कितना मतलब स्टेटस ये वो, उनका मेहनत है ना। अभी मरने के बाद अभी वो गुजर गया, दिखाई नहीं देता, अभी जाने दो, हम अपना अपना ही करेंगे, बेटा अपना बेटी अपना, उसके परिवार अपना 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 करेंगे और उसको भूलेंगे। तो ये हमारा मानवीय गुण धर्म नहीं है। उन्होंने हमें उपकार किया है तो कृतज्ञ होके अब हम क्या कर सकते हैं? उनको कोई भी कमी महसूस नहीं होना चाहिए, कोई भी दुख नहीं होना चाहिए। जितना हो सके उतना हमें पुण्य करते करते पुण्यानुमोदन करना चाहिए ताकि उनको आधार मिले। एक दूसरा, अगर वो यहाँ होते, अगर डॉक्टर ज्ञानोबा यहाँ होते तो अपने बेटे कैसे चाहते होंगे, अपने बेटी क्या होगा क्या चाहते होंगे, हाँ, अपने पत्नी क्या करते हुए देखना चाहते होंगे, अपने ज्ञाति बंधु क्या चाहते होंगे, क्या एकदम बिगड़े, हाँ, एकदम गलत रास्ते में जाए, मैंने जो बनाया हुआ सारा का सारा तहस नहस हो, ऐसा चाहेंगे क्या? नहीं ना। अगर हम सही मायने में उनके प्रति रेस्पेक्ट रखते हैं, सम्मान रखते हैं और उनका किया हुआ गुण को याद करते हैं, कृतज्ञ बनते हैं, तो ऐसा काम कभी न करना जिससे उनके नज़रों से हमें गिरना पड़े, उनके नज़रों से नज़रें भी मिला न पाए, ऐसे कोई काम नहीं करना। और ऐसे काम करो, ऐसे काम करो कि उनके सामने जाते ही फक्र से, देखिए मैं आज आपकी बदौलत ऐसा बन गया, मैं ये बन गया, पीयूषा डॉक्टर है ना, मैं डॉक्टर बन गया, पापा देखो डॉक्टर बन गया, है ना, शुभांगिताई हाँ देखो मैं ऐसे भांते बुला के संग बुला के ऐसे काम कर रहा हूँ, ऐसे पुण्य कार्य कर रहा हूँ, कितना खुशी होता। हाँ सुनो, हाँ ऐसे काम करो जो पापा अगर देख भी ले या पापा के सामने होते तो पापा कितना गर्व फील करते। ऐसा काम करना, ऐसा काम नहीं करना कि सामने जाते एकदम अपना नज़र चुरा के बैठना पड़े। इसलिए ये बात हमेशा याद रखना, ये इंसान ही कर सकते, कोई भी पशु पंछी जीव जंतु कोई भी नहीं कर सकता, कोई भी नहीं कर सकता। याद रखना ये हम ही कर सकते हैं। इसलिए हमेशा निस्वार्थ भाव से उपकार करना और हमेशा कृतज्ञ भी होना ये बहुत जरूरी है। और जिसके चरित्र में ये गुण धर्म रहेगा वो समाज में परिवार में बहुत सुखपूर्वक रहेगा। अभी तीसरा, तथागत बुद्ध कहते हैं सभ्य सत्ता कम सका। हम यहाँ जो भी करते जैसा भी करते वो अपना कम अपना ही है। हम अच्छा करते हैं
तो भी हमारा ही है, हम बुरा करते हैं तो भी हमारा ही है। समझ में आया क्या? समझ में आया? मैं अगर अच्छा करूं तो वो मेरे सुख शांति का कारण है, अगर मैं बुरा करूं मेरे दुख अशांति का कारण है। वैसे ही हर किसी का जो जैसा कर्म करता है वो वैसा ही भुगतता है। ऐसा नहीं होता। हाँ, जैसे हम यहाँ पे खड़े हैं, मुंबई जाना है तो किस तरफ जाना है? इस तरफ जाना है। और नांदेड़ जाना है तो किस तरफ जाना है? उस तरफ जाना है। अब जाना नांदेड़ है और इस तरफ हम चले जा रहे, पहुंचेंगे का नांदेड़? और जाना मुंबई है और मुंबई जाने के लिए तैयार हो गया और हम इस तरफ चले जा रहे, चलते जालना पहुंच गया। अरे मुंबई तो आया ही नहीं, चलते और आगे पहुंचा, मुंबई तो आया नहीं, आएगा क्या? या पृथ्वी गोल है, पूरा पृथ्वी चक्कर लगाने के बाद आ जाए, है ना? मगर सीधी सी बात है ना, नांदेड़ जाना है तो नांदेड़ की तरफ बढ़ो ना, मुंबई जाना है तो मुंबई की तरफ बढ़ो ना। समझ में आता है ना? वैसे ही जीवन में सुख शांति चाहिए तो पुण्य कार्य करो, धम्म करो, शरीर से अच्छा करो, वाणी से अच्छा बोलो, मन से अच्छा सोचो। अगर दुख अशांति चाहिए, कलह झगड़ा चाहिए, चिड़चिड़ा चाहिए और उसके बिना जीवन का मजा ही नहीं है तो करो ना फिर कोई भी काम, गलत काम करो, अकुशल काम करो, मिलना ही है ना। समझ में आया क्या? जो जैसा करेगा उसको वैसा ही फल मिलेगा। दो जन चल रहे हैं, एक जन को प्यास लगा और नजदीक पूरा नदी बह रहा है। दूसरा दोस्त बोलते हैं कि देखो वहां नदी बह रहा है, जाओ पानी पियो। पर वो किसी बात पे गुस्सा करते, नहीं मैं क्यों पीऊं, मैं नहीं पीऊंगा। अगर मुझे पिलाना है तो नदी खुद ब खुद मेरे मुंह पे आएगा क्या? हाँ, वो गुस्सा करके बेफायदा किसका? नदी का या वो प्यासी का? हाँ, किसका? जो प्यासी है उसको पानी पीना चाहिए, गुस्सा करके नदी नहीं पिएंगे तो उसका ही हानि। चलते भूख लग गया और जंगल में पहुंचने के बाद वहाँ पेड़ों पे इतना फल फला है और वो बोलते मुझे भूख लगा है। दोस्त कहते अरे जाओ, पेड़ों में बहुत फल पड़ा है, लेके खाओ। फिर किसी बात पे गुस्सा होते, नहीं मैं नहीं खाऊंगा, मैं ऐसे खुद नहीं लूंगा। अगर पेड़ को खिलाना हो तो खुद ब खुद वो फल मेरे मुंह पे आएगा क्या? गुस्सा करके किसका बेफायदा? नुकसान किसका? खुद का ही ना। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं हमेशा जो मैं करूंगा मैं ही भुगतूंगा, इसके अलावा कोई और नहीं भुगतेगा। मैं गलत करूंगा तो गलत मेरे जीवन में ही आएगा, दुख शांति मुझे ही आएगा। मैं अच्छा करूंगा तो मेरे जीवन में ही सुख शांति आएगा। ये बात जितना विश्वास से लेंगे, जितना श्रद्धा पूर्वक लेंगे, उतना हम अच्छा करेंगे। निश्चित है ना। कौन यहाँ दुख चाहते हैं, कौन यहाँ अशांति चाहते हैं? ये पीयूषा डॉक्टर बनने के लिए इतना मेहनत कर रहे हैं, इतना मर के जो पढ़ाई कर रहे हैं डॉक्टर बनने के लिए, ये सुख शांति के लिए या दुख हो अशांति हो उसके लिए? भविष्य में आराम से जिंदगी जीने के लिए, सुख शांति के लिए ही मर रहे हैं ना। अगर इतना मरने के बाद भी बाद में दुख आएगा, अशांति आएगा तो कौन इतना मेहनत करेगा? बराबर ना। मगर इतना डॉक्टर बनने के बाद भी अगर धम्म नहीं समझेंगे, जो मैं करता हूँ ये मेरा ही है ऐसा नहीं समझेंगे, तो दुख शांति कम नहीं होगा। केवल डॉक्टर बनने से दुख शांति कम नहीं होगा, जीने के लिए उसका आसान होगा। पर उसके साथ साथ धम्म आ गया तो अच्छे से उसमें भी अच्छा कर करके ये जीवन सुख शांति में बना पाएंगे। नहीं तो डॉक्टर बनने के बाद भी पैसा कमाओ। इंसानों का जितना बीमारी हुआ उसका तो पैसा ही पैसा। ज्यादा बीमारी हो, बीमारी ना भी हो तो और बढ़ जाए ताकि ज्यादा पैसा आए, तो अच्छी बात है क्या? अच्छी भावना है क्या? वो डॉक्टरी में भी पाप कर रहे हैं और पाप करके कहाँ सुख शांति आएगा?
इसलिए पढ़ने वाले हो, काम करने वाले हो, काम करवाने वाले हो, घर में काम करने वाले हो, बाहर काम करने वाले हो, छोटे हो, बड़े हो, वृद्ध हो, सब के लिए धम्म चाहिए। और धम्म हमेशा अच्छा इंसान बनने का उपदेश देते हैं। अच्छा इंसान बनना है ना, तो धम्म हमें चाहिए। तो बहुत सारे लोगों को लगता है ना, धम्म बोले तो बुढ़ापे में, रिटायर्ड लाइफ में करूँगा, अभी तो पढ़ रहे तो एकदम पढ़ाई करेंगे, काम कर रहे तो काम करेंगे, एंजॉय करेंगे, ये करेंगे, वो करेंगे, सारा चीज करेंगे, बुढ़ापे में सारा चीज छोड़ के मैं धम्म कर्म करूँगा, ऐसा सोचते हैं। मतलब अभी जहर खा के बाद में अमृत पीऊँगा, ऐसा भी चलेगा क्या? तब तक जीवन मिलेगा नहीं मिलेगा क्या पता। इसलिए धम्म जीवन में रहा तो वो अच्छा बनता जाएगा, और अच्छे बना तो सबका प्रिय, परिवारों का प्रिय, जहाँ जहाँ रहा वो माहौल ही कितना अच्छा। अगर अपना ही बेटी है ना पीयूषा, अगर उसने गलत काम कर दिया, बहुत ही बुरे बुरे काम किया, तो आप उसको शाबाशी देंगे या फटकारेंगे? अरे आपका बेटी है ना, प्यार करना चाहिए, लाड करना चाहिए। जो भी किया अपने बेटी ने किया, अज्ञानता से किया, अभी अच्छा करेगा करके उसको प्यार ही करना चाहिए ना। नहीं, अपना बेटी अपने गर्भ में रख के जन्म दिया है, उसके बावजूद भी वो गलत करेंगे तो उसको भी माफ नहीं करता, उसको भी दंड देता है। बाकी लोग बुरा करेंगे तो क्या पसंद आएगा। इसलिए हमेशा ये विश्वास करना है, अच्छा करेंगे तो अच्छा परिणाम हमें ही आएगा, बुरा करेंगे तो बुरा परिणाम हमें ही आएगा, ये हमेशा याद रखो। इसलिए हम कहते हैं जब भी मौका मिले, जैसे जैसे मौका मिले, या जब भी माहौल बना सके, या जैसे जैसे माहौल बनते जाए, पुण्य हमेशा करना है, धम्म हमेशा करना है। और पुण्य करने का ऐसा माहौल बनाना चाहिए कि हम पुण्य करेंगे तो दूसरों को पुण्य करने का माहौल बनेगा, दूसरा पुण्य करेंगे तो हमें भी पुण्य करने का माहौल बनेगा। ये ऐसे पुण्य करो, ऐसा धम्म करो कि ये हमारे जीवन का एक आदत बन जाए। और एक बार आदत बन गए तो हम चाहो न चाहो पुण्य होता रहेगा, धम्म होता रहेगा, अच्छे कर्म होता रहेगा, सुख शांति आता रहेगा। तो आज के समय में ज़्यादा धम्म देशना न देते हुए ये 3 बात हमें ऐसा याद रखना। आज 3 मनते आज के विशेष पुण्यानुमोदन कार्यक्रम के लिए आए हैं पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरो, पूजनीय भिक्षु मंगल बोधि आज के कार्यक्रम में आए हैं। तो हम यही कामना करते हैं कि आप सभी उपासक उपासिकाएं, सभी ज्ञाति बंधु मित्रजन, सभी लोग जीवन में खूब खूब पुण्य कर सके, खूब धम्म कर सके, ढेर सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, ये अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसे कामना करते हुए ये धम्म देशना यहीं समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, भवतु सब मंगलं। साधु साधु साधु। हाँ ठीक है, ये उठाइए, प्लीज हाथ पकड़ो पकड़ो, उठाओ उठाओ, जैसा मैं कहता हूँ वैसे ही बोलिए। हाँ, इमं दानं भिक्षु संघस्य देमं पूजेमं इदं मे पुण्यं आसवक्षया वहं होतु इदं मे पुण्यं निब्बानस्य पचयो होतु इदं मे पुण्यं सब्बे सता सुखिता भवन्तु। साधु साधु साधु। और एक एक दान दीजिए। सोनों को हाथ लगाने दो। सुखी हो, मंगल हो, कल्याण हो। सुखी हो। इसको पकड़िए, पुण्यानुमोदन करेंगे।
नहीं, कुर्सिया पर बसाओ, इसको दोनों हाथ से पकड़िए, दोनों हाथ से ऐसा ऐसा नीचे ऐसा यहाँ रखो। हाँ थम। अभी ना थोड़ा धीरे धीरे उसमें, जब मैं बोलूँगा तब धीरे धीरे वो करना है। वो नीचे पकड़ो, हाँ नीचे पकड़ के इधर दिखाओ, हाँ नीचे छोड़ दीजिए धीरे, हाँ खींचो खींचो यहाँ तक रखो, यहाँ दिख रहा है। हाँ अभी जल को साक्षी रखते हुए शरीर वाणी मन से ये पुण्यानुमोदन करेंगे। जितना हमने पुण्य किया, इस पुण्य के अनुभाव से बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद के अनुभाव से विशेषतः डॉक्टर ज्ञानोबा उपासक को सुगति प्राप्त हो, निर्वाण प्राप्त हो, और जितने भी ज्ञाति बंधु परिवारजन है उन लोगों को भी सुगति निर्वाण प्राप्त हो, और आप सभी के जीवन में सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, ऐसी कामना करते हुए पुण्यानुमोदन करेंगे। धीरे धीरे इसमें डालिए। इदांगो न्यातिनांगो तो सुखिता वंतु न्यातयो, इदांगो न्यातिनांगो तो सुखिता वंतु न्यातयो, इदांगो न्यातिनांगो तो सुखिता वंतु न्यातयो, एतावता चाम्ये संपदं पुण्य संपदं सभ्ये देवा अनुमोदन्तु सर्व संपत्ति सिद्धिया, एतावता चाम्ये संपदं पुण्य संपदं सभ्ये सत्तानुमोदन्तु सर्व संपत्ति सिद्धिया, एतावता चाम्ये संपदं पुण्य संपदं सभ्ये भूतानुमोदन्तु सर्व संपत्ति सिद्धिया। साधु साधु साधु। 3 बार प्रणाम कीजिए। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। सब लोग हाथ जोड़ के बैठिए। बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। आप सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। सबेतियो विभाजन्तो सर्व रोगो विनाशतो माते भवतु अन्तरायो सुखे दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते। एचितं वाचितं द्वय्यङ्गे परमेव समेजतु सबे पुरन्तु चेतसङ्कल्पा छन्दोपन्नरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्ग सम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति इमिनाते समेजतु। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। आज का ये कार्यक्रम यहीं संपन्न होता है। साधु साधु।
बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।